लासलगावमध्ये कांद्याचे भाव चांगलेच कोसळले आहेत। कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकऱ्यांनी लासलगाव, येवला, वणी, मनमाडमध्ये काल लिलाव बंद पाडले होते। एवढंच नाही तर संतप्त शेतकऱ्यांनी लासलगाव पिंपळगाव रस्त्यावर रास्ता रोको आंदोलनही केलं। कांद्याला प्रति क्विंटल 800 ते 1200 रुपयांपर्यंत भाव मिळाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत। काही दिवसांपासून लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढली आहे। कांद्याची आवक वाढल्याने कांद्याच्या दरात घसरण होते। चांगल्या प्रतीच्या कांद्याला प्रति क्विंटल 1200 रुपये भाव मिळत असल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत। ते सध्या आम्ही स्ट्राईकवर गेल्यामुळे ते सगळं मार्केट आज कोलॅप्स झालेलं आहे। आमची एवढीच मागणी आहे की जे USD आहे ॲक्च्युअल कॉस्ट आमची खूप कमी आहे, त्याच्यामुळे हे MEPमुळे आमचा इम्पोर्टरसुद्धा हे रेटमध्ये घ्यायला तयार नाही, कारण की त्याला पाकिस्तान 400, 350, $400 चांगल्या क्वालिटीचा ऑनियन देतो आहे, चायना $250 देतो आहे। त्याच्यामुळे आम्हाला हीच मागणी आहे आमची की MEP ही पूर्ण कमी करावी, त्याच्यामुळे आम्ही आमची ॲट प्राईसवर माल विकू शकतो आणि त्याच्यामुळे थोडीशी डिमांड वाढेल आणि मार्केट स्टेबल होईल। सरकारने जे निर्यात शुल्क लावलेला आहे तो कमी न करता डायरेक्ट म्हणजे पूर्णपणे बंद केला पाहिजे। त्यांनी शेतकऱ्यांना 2 पैसे मिळतील। सध्या बाजारामध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे आणि एक्सपोर्टर बाहेर पडल्यामुळे देशावर भाव नाही, तर जे आजचे बाजार भाव निघाले ते 700 ते 1100-1200 पर्यंत निघाले। याच्यामध्ये शेतकरी माल विकू देऊ शकत नाही, कारण शेतकऱ्याचे जे प्राईसमध्ये त्यांना परवडत नाही। त्याच्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले आणि देशावर बी आम्ही हा माल पाठवू शकत नाही, कारण त्या देशावर एवढी त्याची मागणी नाही आहे आणि मागणी आणि पुरवठ्यामध्ये मोठी तफावत होत असल्यामुळे इथे बाजार भाव अत्यंत कोसळले आहेत। जर एक्सपोर्टरने माल खरेदी केला नाही तर हे भाव अजून बी कमी जाण्याची शक्यता आहे।